पाइए। अरे इसको क्या हो गया? हाँ, क्वेश्चन, अ शाफ्ट कॅरीज 4 masses ए बी सी डी. 4 मास दिलेत ए बी सी डी. मास ए गिवन, मास ए 200 kg, मास बी 300 kg, mass C 400 kg, mass D 200 kg रिस्पेक्टिवली, अँड रिव्हॉल्विंग ॲट रेडी. तुम्हाला रेडियस पण दिलेले आहेत त्याचे. मग आपण डायरेक्ट ही डायग्राम काढू शकतो ना आपली. हां, ही डायग्राम काढूया मग आपण. हे काय असते? बिअरिंग असतो. हां, 4 मास दिले, रेडियस दिले पहिल्यांदा 80 mm, 70, 60 आणि 80, म्हणजे थोडं थोडं जवळजवळच आहे ते. 80, 70, डिस्टन्स दिलेले आहेत खाली, त्याच्यानुसार मी काढतो. मला माहिती आहे म्हणून. तुम्ही आत्ता लगेच काढू नाही शकत, नाही का, पूर्ण वाचल्याशिवाय काढू नाही शकत तुमचं. त्याच्यानंतर दिले 60, आणि डी दिला आहे तुम्हाला 200 kg 80. असं तुम्हाला दिलं होतं. मास ए, बी, सी आणि डी. रेडियस त्याचं दिलेलं आहे 80 mm, म्हणजे किती लिहिणार तुम्ही? 0.8 मीटर. त्याच्यानंतर 0.7 मीटर, त्याच्यानंतर 0.6 मीटर आणि 0.8 मीटर. हे काढताना पेन्सिलने काढायचं, फास्ट काढायचं. पट्टी घेऊन कोरत बसू नका, फास्ट काढायचं. आपल्याला वेळ नाही आहे, वेळेनुसार काढायचं. त्याच्यानंतर मेजर्ड फ्रॉम ए. कुठून मेजर्ड केलं? ते ए पासनं. ॲट 300 mm, 400 mm अँड 700 mm, म्हणजे ए पासून तुम्हाला डिस्टन्स दिलेले आहेत याचे, बी, सी आणि डीचे. हे किती डिस्टन्स दिले तुम्हाला? 300 mm म्हणजे 0.3 मीटर. त्याच्यानंतर 400 mm म्हणजे कुठलं 400 mm? इथून इथपर्यंत 400 mm आहे काय? इथून इथपर्यंत 400 mm आहे ए पासनं. म्हणजे हे प्रत्येकाचे डिस्टन्स तुम्हाला कुठून दिलेले आहेत? ए पासनं दिलेले आहेत 0.4 मीटर. आणि हे किती दिले तुम्हाला? 0.7 मीटर. बरोबर, असं सांगितलं. एवढं इथपर्यंत आलो. द अँगल बिटवीन द क्रँक्स मेजर्ड अँटी क्लॉकवाईज आर ए टू बी 45 डिग्री, बी टू सी 70 डिग्री, सी टू डी 120 डिग्री. प्रत्येकाचे अँगल दिलेत आणि आपल्याला असं नाही दिलं ए पासनं मोजा. असं कसं सांगितलं? अँगल प्रत्येकाचे दिले सेपरेट सेपरेट. ए ते बी सेपरेट दिलं आहे, बी ते सी सेपरेट दिलं आहे आणि सी ते डी सेपरेट दिलं आहे. बरं, ठीक आहे, ते आपण नंतर काढू. त्याच्यानंतर याच्या अगोदर खालीचे काय काय दिले ते बघू. द बॅलन्सिंग मासेस आर टू बी इन द प्लेन एक्स अँड वाय. एक 2 प्लेन आहेत. हे तुमचं ॲक्च्युअल डायग्राम आहे. याला तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही काहीतरी बॅलन्सिंग मास लावणार, बरोबर का नाही? तर बॅलन्सिंग मास तुम्हाला सममध्येच गिवन दिलेलं आहे की बॅलन्सिंग मासेस काय तुमचे एक्स आणि वाय आहेत. बॅलन्सिंग मास आर इन द प्लेन एक्स अँड वाय. डिस्टन्स बिटवीन प्लेन ए अँड एक्स इज 100 mm. डिस्टन्स बिटवीन प्लेन ए अँड एक्स इज 100 mm. पॉझिटिव्ह दिलं ना ते, म्हणजे इकडनं पुढे. अँड डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय इज 400 mm. एक्स इथं येणार आणि वाय कुठं असणार आहे? कुठंतरी इकडं असणार आहे. ते किती डिस्टन्स आहे? 400 mm. अँड बिटवीन वाय अँड डी इज 200 mm. बिटवीन इथं एक्स आला आणि एक्सच्या पुढं 400 mm इथं कुठंतरी येईल तो, आणि वाय पासून डी पर्यंतचं आन्सर किती तुमचं? 200 mm. मग त्याच्यानुसार तुम्हाला काढायचं आहे. हे किती डिस्टन्स आहे आपलं? 0.3 मीटर म्हणजेच 300 mm आहे. ए ते एक्स किती डिस्टन्स दिले? 100. म्हणजे कुठे येणार ते? असं याच्यामध्ये येणार, इथं इथं
आपण इथे लिहूया एक्स. त्याच्यानंतर ए ते एक्स किती दिलं डिस्टन्स 0.1 मीटर. मग हे जर 0.1 असेल तर हे किती झालं 0.2 मीटर. हां, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे ए ते एक्स झाला. बिटवीन ए एक्स अँड वाय इज 400 mm. बिटवीन एक्स अँड वाय इज 400 mm. हे जर 0.1 आहे, हे जर 0.3 आहे, तर हे किती आहे, हे खालचं किती होतं 0.4 होतं टोटल. 0.4 मधनं 0.3 मायनस केलं, हे किती आलं 0.1 आलं. ठीक आहे, 0.1 मीटर आहे. म्हणजे हे किती डिस्टन्स आहे, हे इथून इथपर्यंत तेवढंच आहे 0.1. आपल्याला काय सांगितलं आहे एक्स पासून वायचं डिस्टन्स 400. मग मोजा, हे 0.2 म्हणजे 200, हे 100, 300 झालं. प्लस इथं कुठंतरी येणार ते. आता मला सांगा हे डिस्टन्स किती ते सांग. 0.3. कसं मोजायचं बघा, टोटल मोजा. इथून इथपर्यंत किती आहे 0.7. याच्यातनं इथून इथपर्यंत मायनस करा. हा डी पॉईंट आहे ना, डी पॉईंटच्या अलीकडचं डिस्टन्स किती आहे 0.4. इथून इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला मोजायचं. मग इथून इथपर्यंत टोटल डिस्टन्स किती आहे 0.7. 0.7 मधून 0.4 गेलं, उरलं किती 0.3. 0.3 मीटर. ओके, आपल्याला काय सांगितलं सगळे डिस्टन्स आपण काढले. आता आपल्याला सांगितले जसं एक्स आणि वाय मध्ये डिस्टन्स किती आहे 400 mm. मग हे झालं 200, हे झालं 100. इथून पुढं कुठंतरी इथे येणार ते. आपल्याला रेडियस दिलं आहे का ते बघायला लागेल आपल्याला खाली. आत्ता मी सध्या नुसतं काढतो. हे किती झालं आपलं डिस्टन्स किती झालं म्हणजे टोटल 0.1 मीटर ना, 0.1 मीटर. मग टोटल बघा मोज, आपण त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार केले का बघा. ए ते एक्समध्ये डिस्टन्स किती आहे 100 mm. 100 mm म्हणजेच 0.1 मीटर. एक्स आणि वायमध्ये किती डिस्टन्स आहे 400. मोजा 200, 300, 400 झालं. आणि वाय आणि डीमध्ये किती डिस्टन्स आहे आले का बघा. मग 200. 0.3 मधनं 0.1 गेलं, किती आलं 0.2 मीटर. म्हणजे आपण त्यांनी सांगितल्यानुसार सगळं केलं. कळलं. इफ बॅलन्सिंग मासेस रिव्हॉल्व ॲट रेडियस ऑफ 100 mm. त्याचं रेडियस पण तुम्हाला दिलेलं आहे. किती दिलेलं रेडियस 100 mm. म्हणजे वरती जाणार ते. हे किती होतं 0.8. म्हणजे किती होतं हे 0.8 नाही सॉरी, ते किती आहे 80 आहे ना, ते 0.08 आहे ते. 80 mm म्हणजे काय इथं करून ठेवा. ते ज्यांना माहिती नाही त्यांनी एवढं लक्षात आहे. 80 mm ला काय करायचं मीटरमध्ये करायचं. 80 इंटू 10⁻³ किती आलं 0.08 मीटर. हे 0.08 मीटर, हे 0.07 मीटर, हे 0.06 मीटर, हे 0.08 मीटर. आणि एक्स आणि वायचं किती दिलेलं आहे 100 mm दिलेलं आहे बरोबर. मग 100 mm ला काय 100 इंटू 10⁻³ हे असंच छोट्या छोट्या काहीतरी चुका होतात आपल्या सममध्ये आणि पूर्ण उत्तर आपलं काय होतं चुकतं. त्याच्यामुळं घाई करू नका. 100 इंटू 10⁻³ 0.1 मीटर. म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला दिले 0.1. जास्त येणार वरती गेलं ते. जितकं वरती काढतील तितकं वरती काढा. एक्स 0.1 मीटर आणि वाय 0.1 मीटर बरोबर. हे 800 आहे तर याच्यापेक्षा थोडंसं जास्त बरोबर ना. हां, त्याच्यानंतर काय सांगितलं आहे फाइंड देअर मॅग्नेट्यूड अँड पोझिशन. फाइंड काय करायचं तुम्हाला mx, my, θx, θy हे तुम्हाला फाइंड करायचं बरोबर. आता आपल्याला चार्ट काढायला लागणार आपला नेहमीप्रमाणे. मास याच्या अगोदर काय होतं प्लेन ना, प्लेन, मास, रेडियस, त्याच्यानंतर एफ, याला काय म्हणतात आर, याला म्हणतात एम. एफ इज इक्वल टू काय एम इंटू आर. ओरिजिनल फॉर्म्युला काय होतं त्याचं हां एम आर ओमेगा स्क्वेअर होता बरोबर. इथं ओमेगा टच आलेला नाही म्हणून आपण घेत नाही. आता इथून पुढच्या संबंधी कधीतरी तो येईल तेव्हा बघू आपण. मास इंटू रेडियस, त्याच्यानंतर काय होतं आपलं लेंथ, त्याच्यानंतर सी इज इक्वल टू एफ इंटू एल आणि थिटा काय होतं शेवट. ॲनालिटिकल मेथड जी होती ना त्याच्यामध्ये जरासं जास्त होतं बरोबर ना. त्याच्यामध्ये कसं होतं प्लेन, मास, रेडियस, इथं होता थिटा
साईन थिटा, कॉस थिटा, एफ, नंतर एफ एच, एफ व्ही, नंतर एल, नंतर सी एच, सी व्ही आणि शेवट होता थिटा, किंवा अगोदर लिहिला तरी चालेल. असं एवढं सगळं होतं. त्या मानाने ग्राफिकल मेथड काय आहे, इझी आहे. असं तुम्हाला दिलेलं आहे. प्लेन सगळे नावं लिहिणार मी. अगोदर जे आपले आहेत स्टँडर्ड ते लिहितो. नाईन लिहिल्या वाटलं असतं. ए, त्याच्यानंतर काय एक्स, त्याच्यानंतर काय बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर वाय, त्याच्यानंतर डी. मास किती आहे? एचं मास 200 kg, एक्सचं आपल्याला काढायचं आहे एम एक्स, बीचं 300, सीचं 400, वायचं काढायचं आहे एम वाय आणि डीचं 200. बरोबर. रेडियस तुम्हाला दिलेलं आहे सगळ्याचे 0.08, 0.1, 0.07, 0.06, 0.1, 0.08. फोर्स चालू आहे ना ते? फोर्स मास इंटू रेडियस. काढा आन्सर. 16. याचं युनिट काय येणार? के जी मीटर स्क्वेअर का के जी मीटर ते सांगा जरा. याचं युनिट काय असतं? मासचं के जी. याचं युनिट काय असतं? मग के जी मीटर. कळलं? 16 kg मीटर. हां, याचं उत्तर नाही येणार. 0.1 mx. याचा 21 kg मीटर. याचं 24 kg मीटर. याचं 0.1 my. याचं 16 येतं ना, 16 kg मीटर. ठीक आहे. आता रेफरन्स प्लेन कोणती घ्यायची? ए घ्यायची. रेफरन्स प्लेन तिथं वरती मस्तपैकी हेडलाईन देऊन टाका. रेफरन्स प्लेन आपण कोणती घेणार? जे आपल्याला अननोन आहेत ते. याच्यात अननोन कोणतं आहे? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय आहे ना अननोन. मग आता सोपं कोणतं जाईल? कोणती प्लेन घेतल्यावरती आपल्याला सोपं जाईल? एक्स घेतलं तर सोपं जाईल का वाय घेतलं तर सोपं जाईल? एक्स घेतलं तर सोपं जाईल. एक्स घेतलं तर याचा आन्सर काय येणार? लेन्थचं मायनसमध्ये येणार. बाकी या सगळ्याचे आन्सर कशात येणार? पॉझिटिव्हमध्ये येणार. रेफरन्स प्लेन घेतली आपण एक्स. इथं लिहून ठेवा वाटलं असतं. जे अननोन असेल किंवा ज्याचं जास्त अननोन आहे, म्हणजे कधी कधी काय होतं, मास पण नसतं माहिती आणि थिटा बिटा पण नसतं माहिती आपल्याला. बरोबर का नाही? मग ज्याच्यातलं अननोन कोणतं आहे? एक्स आणि वाय दोन्ही अननोन आहे. म्हणजे अननोन असेल त्याला काय मानायचं? रेफरन्स प्लेन माना. रेफरन्स प्लेन म्हणतोय आम्ही. रेफरन्स प्लेन म्हणतोय, थिटा नाही म्हणत आहे. रेफरन्स प्लेन कशासाठी असतो? लेन्थच्या रिलेटेड असतो. बरोबर ना? रेफरन्स प्लेन लेन्थच्या रिलेटेड असतो. मग याला जर मी रेफरन्स प्लेन मानलं, याच्या राईट साईडला जर असेल तर डिस्टन्स कसे येणार? सगळे पॉझिटिव्ह. याच्या लेफ्ट साईडला असेल तर कसे येणार? निगेटिव्ह. मग डिस्टन्स बिटवीन एक्स एल ए, आपला हा काय झाला? एल ए. बरोबर ना? मायनस आहे, मागं आला म्हणून काय लिहिणार मी? 0.1. एक्स आपण मानला रेफरन्स प्लेन म्हणून याचं डिस्टन्स काय आलं? 0. बरोबर. एचा आन्सर काय येणार? इकडनं इथं मायनस गेलं. किती गेले मागं? मायनस 0.1. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड बी 0.2 मीटर. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड सी मोजायचं 0.2 आणि 0.1 0.3. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय दिलेलंच आहे ते स्टँडर्ड गिवन डायरेक्ट. आणि एक्स आणि डी मोजायचं. हे 0.2, 0.1 आणि 0.3. 3, 4, 5, 6 0.6 मीटर. बरोबर. कपलचा फॉर्म्युला फोर्स इंटू लेंथ. फोर्स आपल्याला ज्याची माहिती आहे त्याची व्हॅल्यू टाकायची आणि लेंथचं उत्तर काढायचं. फोर्स किती आहे? 16 इंटू 0.1. 16 इंटू -1.6 kg मीटर स्क्वेअर. याचा आन्सर 0. याचा आन्सर 4.2.
kg मीटर स्क्वेअर. याचा आन्सर खालचं 7.2. याचा आन्सर नाही येणार. याचं फक्त नंबरचा आन्सर सांगा. 0.1, 0.4, 0.04 my. बरोबर. याचा आन्सर 9.6. थिटा कोणाचं मानायचं? यांनी काय दिलं का? अँगल दिलेत ना आपल्याला. हां, आता अँगल कुठून दिलेत त्यांनी आपल्याला? अँगल सगळे ए पासून दिलेत ना अँगल. ए ते बी 45 डिग्री, बी ते सी 70 डिग्री, सी ते डी 120 डिग्री. बरोबर. आणि डिस्टन्स अँगल बिटवीन मेजर ए ते बी, बी ते सी, सी ते डी असं दिलेलं आहे. बाकी काही दिलं नाही. त्यांनी सांगितलं नाही की असं ए पासून घ्या, असं काही सांगितलेलं नाही. त्यांनी डिस्टन्स आपल्याला दिले होते. तर आपण काय करू? सिंपल आपलं नेहमीप्रमाणे आपण कोणतं करतो? थिटा एला काय मानू? 0. बरोबर. थिटा ए किती मानायचा? 0 डिग्री. कारण त्यांनी स्टार्ट करून केले सम ए पासनं. आता त्यासाठी आपल्याला आधी डायग्राम काढायला ना. थिटा माहितीच नाही ना आपल्याला. त्यांनी अँगल कसे दिले ते? मासेसमधले अँगल दिले ते. ए पासनं दिले का? नाही दिलं. मग आपल्याला त्याच्यासाठी अगोदर ही डायग्राम काढायला ना खालची. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस टाकली. आता ए तिने दिलेलं का? ए आपल्याला एचा अँगल किती असं दिलाय का? नाही दिलं ना. ए टू बी दिलेलं आहे. एचं दिलंय का? नाही. मग इथं काय मानला? ए टू बी किती दिलाय? 45 डिग्री. इथं आला आपला बी. हा अँगल कुठला आहे आपला? थिटा बी 45 डिग्री. पुढं बी टू सी 70 डिग्री. मग आता इकडनं पुढं 70 डिग्री दिलं आहे. आता 90 कसा येईल? असं इथे येईल कुठंतरी. आणि 70 कुठं येईल? असं कुठंतरी इथे येईल. बरोबर. काढताना लॉजिक लावा. 90 कसं असतं? असं असतं ना 90. 70 असं कुठंतरी इथे येणार. सी मोजताना तर आपण कॅल्सिनीच मोजणार आहे. मग आता मोजा. हा किती आहे? 70 डिग्री आहे. 70 डिग्री प्लस 45 डिग्री. हां, मग हा आपला अँगल कुठला झाला? थिटा सी किती झाला? 115 ना. 115 डिग्री. सी समजला. पुढं सी टू डी 120. हे 90 असं इथं कुठं तरी येईल ते डी. हां, मग आता 120 प्लस 115. बरोबर ना. हे 120 इथून इथपर्यंत किती अँगल आहे? इथून ते इथपर्यंत 120. सी ते डी मध्ये किती अँगल दिला आहे? 120. आपण मोजतो कुठून? सी पासून मोजतो का? नाही मोजत. आपण कुठून मोजतो? इथून मोजतो. मग इकडनं इथपर्यंत अँगल किती होता अगोदर? 115. असं करा किंवा मग 70 प्लस 45 करा. एकच येणार. 120 प्लस 70 प्लस 45 कसं पण करा. तुमचा आन्सर काय करायचं? टोटल मोजायचं. आपल्याला अँगल कुठला मोजायचा? हा टोटल. हां, किती अँगल हा? 235 डिग्री थिटा डी. बरोबर. जे आपल्याला माहिती आहेत त्याचे लिहून टाका आन्सर. थिटा ए आपण किती घेतला? 0. थिटा एक्सचा अँगल आहे का आपल्याला? नाही, ते तर काढायचं आपल्याला. बरोबर ना. इथं काय लिहिणार? थिटा एक्स. बी 45 डिग्री. थिटा सी 115 डिग्री. थिटा वाय आपल्याला काढायचा आहे. आणि थिटा डी आपलं किती दिलेलं आहे? 235 डिग्री दिलेलं आहे. बरोबर. आता हे पटकन काढा. रफ फास्टमध्ये काढा. म्हणजे आपल्याला पूर्ण दोन्ही ॲट अ टाईम सांगणार मी डायग्राम. बरं, पहिलं कोणती डायग्राम काढतो आपण? कपल पॉलिगॉन. जर नाही आली कपल पॉलिगॉनची तर फोर्स पॉलिगॉन काढतो. बरोबर. कपल पॉलिगॉनची डायग्राम घ्या पहिली. हा पूर्ण कॉलम बघायचा पूर्ण एवढा याच्यात, दुसरीला लक्ष द्यायचं नाही. पहिला पॉईंट कोणता घेणार? नेहमीप्रमाणे ओ किंवा 0. ए किती आहे? -1.6. स्केल घ्यायची. 1.6, 4.2, 7.2. काय करणार? स्केल सांगा.
9.6 शेवटचं आहे, त्याच्यानुसार अंदाज आहे, त्याच्यानुसार अंदाजा लावा. 9.6 आलं शेवटचं. हां बरोबर आहे. 1.5 घेतले तर खूप बारीक होईल जरा ते. 1. थोडीशी जास्त घेऊ आपण. 0.8 घेऊ. 0.8 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. असं करू. स्केल काय घेतली आपण, म्हणजे कसं ते सगळ्यात पहिलं सगळ्यात बारीक व्हॅल्यू कुठली 1.6 आहे ना, म्हणजे ते 2 सेंटीमीटरची, त्याच्यापेक्षा जास्तच येईल. 0.8 kg मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर असं मी कन्सिडर केलं. त्याच्यानंतर दुसरं 4.2 म्हणजे कितीची काढायची आपण तेव्हा, 4.2 डिवायडेड बाय 0.8, 7.2 डिवायडेड बाय 0.8, तिथं काहीच नाही, आणि 9.6 डिवायडेड बाय 0.8. सगळ्याची व्हॅल्यू काढून टाका. 1.6चं किती येणार, 1.6 डिवायडेड बाय 0.8, हे 2 सेंटीमीटर येतं ना. हां, हे किती येते 5.25 सेंटीमीटर. 7.2 डिवायड बाय 0.8, 9 सेंटीमीटर, आणि ही खूप मोठी येते 12. ठीक आहे, चालेल, काय एवढं नाही, 12 सेंटीमीटर असं तुमचं आलं. हां, आता आपल्याला माहिती नाही कुठून कसं वाढणार आहे, आपण जरासं मध्ये घेऊया ते 0. हां, आता त्याच्यानंतर पहिला पॉईंट, हां याचं मायनसमध्ये येणार, लेफ्ट साईडला जाणार. -1.6 कुठं जाणार, इकडं निगेटिव्हला. अँगल किती आहे त्याचा, 0 डिग्री आहे. थिटा ए किती आहे, सगळ्याचे अँगल माहिती आहे आपल्याला, फक्त अँगल कुठले, थिटा एक्स आणि थिटा वाय. आता ठीक आहे, 0 डिग्री हे किती आलं आहे, -1.6 kg मीटर स्क्वेअर. म्हणजेच किती काढले ते तुम्ही काढताना 2 सेंटीमीटर काढले फाईंड करताना. हे लिहायचं नाही 2 सेंटीमीटर, फक्त हे लिहायचं -1.6. इथं पॉईंट आला ए. तुमचा पुढचा पॉईंट कोणता येणार, तो 0 येणार आहे का, नाही येणार. बी पॉईंट कुठला आहे, 4.2. अँगल किती आहे, 45 डिग्री. अँगल पण माहिती आहे, डिस्टन्स पण माहिती आहे. 4.2 म्हणजे किती काढणार तुम्ही, 5.25 सेंटीमीटर. अँगल किती, 45 डिग्री. असं इथं कुठं तरी आहे 2.5 जरासं जास्त. इथं कोणता पॉईंट आला, बी. नंतर 7.2 अँगल किती आहे, 115 डिग्री. हे समजलं ना. नंतर आता पुसावं लागेल, कारण पी नंतर कुठला पॉईंट आला आहे 115 डिग्री सी. त्याचं डिस्टन्स किती आहे, 7.2 kg मीटर स्क्वेअरमध्ये. 7.2 सेंटीमीटरमध्ये किती आलं, 9. बी इथं आला 9, 115 डिग्री म्हणजे 90, 115 असं इथं कुठंतरी येईल तो अँगल. हा पॉईंट आला सी. आता हे काढलं, हे काढलं, हे काढलं, हे काढलं. हे माहिती का आपल्याला, जे माहिती नाही ते कुठं काढायचं, शेवट. बरोबर, सोडून दिलं. 9.6 म्हणजे 12 सेंटीमीटर. अँगल किती त्याचा, 235 डिग्री. माहिती नाही अँगल कसे घ्यायचे, इथं लाईन काढायची 235. हे 9, 9 2 18, 9 3 27 म्हणजे 235 कुठं येईल, असं इथं कुठं तरी येईल ते. बरोबर, किती डिस्टन्स त्याचं, 12 सेंटीमीटर. आता हे जरा मिचमिड होईल, नीट तसं काढा. इथं कोणता पॉईंट आला, पुसो. हे इथं पॉईंट आला तुमचा डी पॉईंट आला. ॲरो कुठं चाललाय, जसं आपण काढतो तसंच ॲरो जाऊ दे. 9.6 kg मीटर स्क्वेअर. हे काय होतं आपलं 7.2 kg मीटर स्क्वेअर. हे होतं आपलं 4.2 kg मीटर स्क्वेअर. हां, आणि शेवटचा पॉईंट कोणता राहिला मग आता, वाय पॉईंट. कुठं टाकायचा होतो वाय पॉईंट, पॉईंट सगळे संपले ना. हे काढलं, हे काढलं, हे काढलं, हे काढलं, हे पण काढलं. राहिलं कोणतं, 0.04 my. मग शेवटचा पॉईंट जो आणला ना तो कुठे येतो, स्टार्टला. कपल आपण काय करत असतो, क्लोज करत असतो. कधी पण काय करतो, कपल क्लोज करणं. शेवटचं पॉईंट 0च्या पुढे काय येणार, वाय. हे काय करायचं,
जोडून टाकायचं. हे डिस्टन्स तुमचं काय असणार 0.04 MY 0.04 MY हे डिस्टन्स असणार. आणि अँगल थिटा वाय हां कुठला मोजायचा थिटा वाय कुठनं काढायचा इथनं काढायचा का इथनं घ्यायचा कसा घ्यायचा ते सांगा. डी पासनं कळलं उलटं जायचं असतं. आपण थिटा वाय काढतोय ना वायच्या आधीचा पॉईंट कोणता आहे डी तिकडनं काढायचं. हे कधी जर तुमचं पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह आलं तर वाय सांगितलं तर वायलाच काढायचं. हां हा तुमचा अँगल कुठला आहे थिटा थिटा वाय हे गणणार आहे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. पेपरच्या वेळेस गणणार आता येईल तुम्हाला पेपरच्या वेळेस घाई घाई आहेत. थिटा म्हणजे तुम्हाला मनाने लिहायचं असणार थिटा वाय तुम्ही लिहिणार काय थिटा डी कळलं. थिटा वाय आला आपला याच्यावरून आपल्याला थिटा वाय भेटणार कितीतरी आणि हे डिस्टन्स मोजायचं. ते डिस्टन्स काहीतरी येईल वेक्टर डी वाय मोजायचा त्याला मल्टिप्लाइड बाय काय स्केल याचं काहीतरी आन्सर येईल तुमचं इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 0.04 MY बरोबर. याचं काहीतरी आन्सर आलं समजा हे टोटल किती आलं आहे समजा आता हे 12पेक्षा जास्त किंवा काय माहिती नाही मला किती येईल हां कितीतरी त्याच्या आसपास येईल. त्याला मल्टिप्लाइड बाय स्केल घेणार. स्केल आपण काय घेतलेली 0.8 kg मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. त्याला मल्टिप्लाइड बाय काय स्केल करणार 0.8 याचा आन्सर येईल सेंटीमीटरमध्ये ते इथं लिहायचं बरोबर. त्याला मल्टिप्लाइड बाय स्केल इज इक्वल टू काय लिहिलं MY याचा आन्सर लिहा काय येईल ते इथं इज इक्वल टू 0.04 MY. त्याच्यावरून तुम्हाला काय आन्सर भेटणार MY kg मध्ये बरोबर. मास भेटला आणि थिटा भेटला. थिटाचा तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटले डिग्रीमध्ये. कपल पॉलिगॉन संपलं लगेच शिकू फोर्स पॉलिगॉन एवढं काढता आधी ठीक आहे. हां आता फोर्स पॉलिगॉन याच्यानंतर ते एवढं काढा कारण इथं आपल्याला व्हॅल्यू टाकायची 0.0 MY इथं आपल्याला आन्सर काढायला लागणार ना. ठीक आहे तेवढं काढा. काय करायचं सगळ्या व्हॅल्यू काढून टाकायच्या आधीच. स्केल आपण जी घेतली 0.8 kg मीटर स्क्वेअर इज इक्वल टू जर 1 सेंटीमीटर असेल तर बाकीचे व्हॅल्यू करायचं मायनस घ्यायचं 1.6 डिवायडेड बाय 0.8 किती सेंटीमीटर आलं 2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 4.2 डिवायडेड बाय 0.8 किती आलं ते घ्यायचं 5.25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 7.2 डिवायडेड बाय 0.8 आणि 9.6 डिवायडेड बाय 0.8 सगळ्याच्या सेंटीमीटर आपल्या व्हॅल्यू आधीच काढून टाकायचं म्हणजे सोपं जातं. हे घ्यायचं नाही बरं का कारण याच्याबरोबर काय MY हे घ्यायचं नाही आणि कन्सिडर करताना पण हे कन्सिडर करायचं नाही कारण ही वेगळी व्हॅल्यू याचा आपला आन्सर माहितीच नाही. जे आपल्याला व्हॅल्यू माहिती आहेत त्याच व्हॅल्यू घ्यायच्या -1.60 4.2 7.2 आणि 9.6 याचा आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे म्हणून आपण हे नंतर घेतो. वेक्टर dy किती आला तुमचा वेक्टर dy हे किती आलं सेंटीमीटर मध्ये डी ते वाय 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय स्केल 0.8 5.6 पुढं काय अजून काय नंबर नाही काहीच नाही 5.6 kg मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 0.04 MY. मग काय येणार 5.6 डिवायडेड बाय 0.04 इज इक्वल टू MY. MY तुमचा आला 140 kg बरोबर आहे का सगळ्यांचं बरोबर आलं आहे का
थिटा वाय किती आला थिटा वाय सुधीर किती आला आन्सर 340 आला आहे बरोबर 347 आला आहे त्यांचा त्याच्यामुळे इथं चेंज झालं आहे किती सांगा हां ते 347 आन्सर आहे खरं 340 आला आहे हां ते त्याच्यामुळे तो चुकलं आहे तुमचा आन्सर किती आला म्हणलं असं नसेल जमत तर ते आडवी करा नाही का आडवं करून येते का वही अँगल जाऊ दे ते अँगल 340 काहीतरी आला असेल असा अँगल मोजताना नाही का तुम्ही अशी लाईन मारली ना अशी स्ट्रेट लाईन मारली ना 2 हा अँगल मोजायचा फक्त इकडनं इथं असा एवढा आणि त्याला काय करायचं 9 9 2 18 9 3 27 प्लस 270 करायचं असा मोजण्यासाठी तुम्ही कसं काढणार डी कसं ठेवणार डी असंच ठेवणार डी हां हे असं पाहिजे असं ज्या लाईनपासनं मोजतंय त्या लाईनपासनं मोजायचं असं डी दिसला पाहिजे तुमचा कोण मापक तुमचं जे आहे ते असं दिसलं पाहिजे 180 प्लस 90 म्हणजे तेच झालं ना 180 प्लस 90 म्हणजे 9 की 9 9चं पाडा मारा 9 की 9 9 18 9 27 270 झाले प्लस हे मला फक्त हा अँगल सांगा सुधीर किती आलाय तुमचा डी बघा अशी लाईन मारलेली आहे आपण अशी लाईन मारलेली आहे इथं एक तुमचं पॉईंट आहे तुम्ही इकडनं 2 लाईन मारल्या हां तुम्ही डी कसं ठेवणार बघू बरं ते सेट स्क्वेअर द्या हे असं उचलायचं आणि असं ठेवायचं इथं हे असं खालची लाईन कुठली रेफरन्स कुठून मोजतो आपण इथून मोजतो ना मग इथला रेफरन्स कुठला आपला हा रेफरन्स आहे इथं ठेवायचा असं किती डिग्री अँगल आहे इकडनं इथपर्यंत अँगल मोजा कुठला बीचा बी हा इथनं 45 सीचा असाच 114 हा अँगल 114 हा 115 हा अँगल काय थिटा सी 115 डिग्री हा अँगल थिटा बी 45 डिग्री हा अँगल इकडनं मोजला हा किती काढलाय 235 डिग्री हां तसंच हा मोजायचा 327 डिग्री आला आहे तुमचा किती आला असेल